श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. प्रार्थनेचा उद्घोष दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा. पीठिकापूरवासियांनी सर्वप्रथम सुरू केलेली आणि विश्वविख्यात झालेली प्रार्थना, हरवलेल्या मुलांचा ठाव ठिकाणा लागण्यासाठी हा अध्याय वाचावा. अध्याय 42. श्रीपाद प्रभू पीठिकापुरातून अंतर्धान. श्रीपाद प्रभूंचे माता पिता बापनाचार्युलू नरसिंह वर्मा आणि व्यंकटप्पा श्रेष्ठी यांना दिव्य दर्शन. दुपारच्या जेवणानंतर श्री भास्कर पंडित शास्त्री म्हणाले, शूद्रांच्या घरी दत्तदीक्षा देणे, ती सुद्धा एका रात्रीत देणे, पूजा अर्चना आणि इतर नियमांचे पालन न करता केवळ भक्तांच्या मनगटावर दोरा बांधून आणि त्यांना भजन करायला लावून दीक्षा देणे, स्वतःला दत्त म्हणून त्यांच्या स्मरण मात्रानेच भक्तांच्या सर्व अडीअडचणींचे निवारण होईल असे जाहीर करणे इत्यादी श्रीपादांच्या विविध कृत्यांचा सर्व ब्राह्मणांनी विचार करून एकमताने असे ठरवले की प्रभूंची ही सर्व कृत्ये आणि कर्तव्यच्युती म्हणजे शास्त्र नियमांचे उल्लंघन आहे. त्यांनी हा प्रकार शंकराचार्यांपुढे मांडण्याचा आणि श्री बापनाचार्युलू आणि अप्पलराज शर्मा यांना ब्राह्मण कुळातून बहिष्कृत करण्याचा निर्धार केला. परंतु याच दरम्यान श्रीपाद प्रभूंचे अचानक नाहीसे होणे हा चर्चेचा विषय झाला. श्री शंकराचार्यांच्या अनुमतीशिवाय आध्यात्मिक विषयात कोणतीही पदवी बहाल करता येत नसे. असे असून सुद्धा 16 वर्षांच्या बालकाला दत्तप्रभूंचा अवतार असल्याचे जाहीर करणे म्हणजे देवद्रोह केल्याप्रमाणे आहे असा विचार करण्यात आला. श्रीपाद अंतर्धान पावले हे ऐकून काही दांभिक ब्राह्मण खोटी सहानुभूती प्रकट करण्यासाठी बापनाचार्युलूंच्या घरी आले. बापनाचार्युलू त्यांना म्हणाले, श्रीपाद प्रभू आम्हाला त्यांच्या तेजाने दीपवीत आहेत. ते महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ बालरूपात आमच्या घरी खेळले आणि आम्हाला दिव्य आनंदाचा लाभ करून दिला. आमच्या नेत्रांवर असलेला मायेचा पडदा त्यांनी दूर केला. आज ते आमच्या डोळ्यात किरण होऊन चमकत आहेत. पूर्वीपेक्षा अधिक वेळा ते आमच्या अंतर्दृष्टीला दिव्य दर्शन देत आहेत. आम्ही खरोखर भाग्यवान आहोत. भेटायला आलेले ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ते तर दूषित कल्पना आणि खोट्या सहानुभूतीचे शब्द घेऊन श्रीपाद प्रभूंच्या घरी गेले होते. परंतु तिथे सुमती महाराणी, अप्पलराज शर्मा, त्यांच्या बहिणी आणि भाऊ सगळेच अत्यंत आनंदात होते. श्री अप्पलराज शर्मा म्हणाले, श्रीपादांबद्दल आम्हाला यापूर्वी खूपच काळजी होती, ती आता कमी झाली. आम्ही त्यांचे स्मरण करताच ते आमच्या मनचक्षूंसमोर प्रगट होतात. आम्ही मागितलेले सर्व काही ते स्थूल रूपात येऊन आमच्याशी संभाषण करून देतात. श्री दत्तप्रभूंना जन्म देणारे जननी जनक झाल्यामुळे आमचा जन्म धन्य झाला. आम्हाला आता निरतिशय आनंदाची प्राप्ती झाली आहे. त्यानंतर ते ब्राह्मण व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी पोचले तेव्हा ते ब्राह्मणांना म्हणाले, हे विप्रगण हो, आतापर्यंत तर आपण आपला काही क्षणांचा काळच श्रीपाद प्रभूंच्या सान्निध्यात घालवत असू, परंतु आता ते सदैव आपल्या मनचक्षूंपुढे राहणार असून स्थूल देहाने दर्शन देऊन आमच्या घरी संचार करीत आहेत. त्यानंतर नरसिंहवर्मांकडे गेल्यावर वर्मा त्या ब्राह्मणांना म्हणाले, श्रीपाद प्रभूंनी आमच्या डोळ्यावरील मायेचा पडदा दूर केला. नित्य विनोद, दिव्य विनोद करणारे महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आमच्याबरोबर उत्कट हास्य करीत आमच्या अवतीभोवतीच असतात. पूर्वीपेक्षा अधिक वेळा ते स्थूल रूपात आम्हाला दर्शन देतात. श्रीपाद प्रभूंच्या या सत्य स्वरूपाची कल्पना कुक्कुटेश्वरातील दत्तभक्त संन्याशाला आली आणि त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. श्रीपाद प्रभू स्वयं साक्षात दत्तात्रेय भगवान आहेत असे त्यांनी सुस्पष्टपणे सुचवले आहे. श्रीपाद प्रभू एक वेगळे दैवत नसून उपास्य दैवत असलेले श्री दत्तात्रेयच आहेत असा उल्लेख त्यांनी केला आहे. श्री दत्तात्रेयच श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्वरूपात अवतरले असावेत. हा अवतार जर खरा असेल तर त्यांना म्हणजे संन्याशांना भविष्यात अडचणी येणार हेही तेवढेच खरे. श्री दत्तात्रेय प्रभूंचा स्वभाव फार वेगळा आहे. ते समस्या निर्माण करतात, गंमत पाहतात आणि येणाऱ्या साधकांचा उद्धार करतात. हा त्यांचा स्वभाव विशेष आहे. मी म्हणजे ते संन्यासी विचार केला की भगवान दत्तात्रेयांच्या कृपेमुळे कितीतरी ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणावर माझा सन्मान केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मला धनही मिळाले. तेव्हा श्री दत्तप्रभूंनी कृपेच्या स्वरूपात फक्त माझ्यासाठी म्हणून विशेष अशी शिक्षा तर राखून ठेवली नसेल ना. नाव, प्रसिद्धी, पैसा आणि संपत्ती आदी मिळवण्याची मला तीव्र इच्छा होती हे भगवान दत्तात्रेयांना माहिती होते. माझे अनुकरण करणारे ब्राह्मण सुद्धा पैशाच्या मागे लागलेले होते. माझ्याकडे किंवा त्या ब्राह्मणांकडे कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक शक्ती नव्हती.
दत्तदीक्षा देणारे संन्यासी केवळ गुरुदक्षिणा मिळवण्यासाठी दीक्षा देत होते. त्यांनी ते एक धनार्जनाचे साधनच केले होते. दीक्षा दिलेल्या साधकांची इच्छा आकांक्षा पूर्ण न झाल्यास त्यांच्यात निष्ठेचा अभाव आहे असे सांगून ते मोकळे होत. इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यास ते दत्तदीक्षेचेच फळ आहे असे ते संन्यासी सर्वांना सांगत असत. आता त्यांना वाटले, श्रीपाद प्रभू त्यांच्या विलक्षण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मला संकटामध्ये तर ढकलत नाहीत ना, असा विचार करून भीतीने त्यांना कापरे भरले. त्यावेळी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात एक वृद्ध ब्राह्मण आला. त्याचे नाव नरसिंह आणि गोत्र काश्यप होते. तो दूर असलेल्या महाराष्ट्र प्रांतातून कुक्कुटेश्वराच्या दर्शनासाठी आला होता. तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला की तिथे परमहंस परिव्राजकाचार्य दत्तदीक्षा देत असल्याचे ऐकून तो त्यांचे दर्शन घेण्यासाठी आला होता. त्याने पुष्कळ वरहा आपल्या नाभीपाशी लपविल्या होत्या. दक्षिणा म्हणून त्याने आणलेली नाणी अत्यंत नम्र भावाने नमस्कार करून संन्यासी बुवांना दिली. ती दक्षिणा मिळाल्याने संन्यासी आनंदित झाले. दीक्षा देताना संन्याशांनी कमंडलूतील जल घालण्यासाठी त्या ब्राह्मणाला आपली ओंजळ पुढे करण्यास सांगितले. त्या ब्राह्मणाने ओंजळ पुढे करताच जलाबरोबर एक विंचूही ब्राह्मणाच्या हातावर पडला. त्या ब्राह्मणाचा कंठ कोरडा पडला. तो म्हणाला, तुम्ही माझ्या ओंजळीत पाणी ओतून ते मला प्यायला सांगितले आणि काय आश्चर्य, तुम्ही एवढी वर्षे केलेल्या तपश्चर्येचे फळ विधीपूर्वक मला मिळाले. मी ते फळ पीठिकापूरला बहाल करीत आहे. संन्यासी अवाक झाला. क्षणार्धात तो ब्राह्मण दिसेनासा झाला. अचानक एक ब्राह्मण त्याला विंचू चावला आहे असे ओरडू लागला. तो दीक्षा घेतलेल्या ब्राह्मणांपैकी एक होता. विंचवाच्या दंशाचा दाह कमी झाला नाही. कुक्कुटेश्वराला अभिषेक करण्यात आला. स्वयंभू दत्तात्रेयांची विशेष कर्पूर आरती करण्यात आली. तो ब्राह्मण मूर्छित अवस्थेत पडला होता. त्याच्या मुखातून फेस येत होता. हा फेस बघून काही लोकांना वाटले की ब्राह्मणास विंचू नाही तर साप चावला असेल. परंतु काही ब्राह्मणांनी त्या वृद्ध महाराष्ट्रातील ब्राह्मणाच्या हातावर कमंडलूतील पाण्याबरोबर पडलेला विंचू पाहिला होता. ते म्हणाले की त्या ब्राह्मणाला विंचूच चावला असावा. कुठल्याही क्षणी पीठापुरात किती प्रकारचे प्रवाद निर्माण होतात, दूरवर पसरतात आणि किती लोक त्याच्यात गुंतून संकट ओढवून घेतात हे तर केवळ परमेश्वरालाच ठाऊक. कुक्कुटेश्वराला अभिषेक करूनही आणि स्वयंभू दत्ताला कर्पूर आरती दाखवूनही विंचवाच्या दंशाचा दाह कमी न होण्याचे कारण प्रामुख्याने दत्तदीक्षा देणारा हा संन्यासीच होता असा काही लोकांना संशय होता. त्या महाराष्ट्रातील वृद्ध ब्राह्मणाने दक्षिणा दिलेल्या नाण्यांच्या जागी कोळसे दिसले. भीतीमुळे त्या संन्याशाचे हृदय धडधडू लागले आणि त्याला वाटले की अशा पद्धतीने श्रीपाद श्रीवल्लभच त्याला शिक्षा करण्यासाठी आले असावेत. त्या ब्राह्मणाच्या तोंडातून खूप फेस बाहेर येऊ लागल्याने तो प्रकार सर्पदंशाचाच आहे असे ठरविले गेले. लोक आपापसात बोलू लागले की दऱ्याखोऱ्यात फिरणाऱ्या आणि मंत्रतंत्रात निष्णात असणाऱ्या कोया आणि चेचू लोकांनाच केवळ अवगत असलेली विद्या त्या संन्याशाने त्या ब्राह्मणावर वापरली. त्या विद्येनुसार एक पिशाच विंचवाचा आकार घेऊन पाण्याच्या बाहेर येते. एखाद्याला दंश केल्यानंतर त्या विंचवाचा साप होतो. ज्या क्षणी तो विंचू सापात बदलतो त्या क्षणी विंचवाचा दंश झालेल्या व्यक्तीच्या तोंडातून फेस येऊ लागतो. काही वेळाने तो साप आपले स्वरूप बदलून भूत बनतो. सापाचे रूपांतर भूतात झाल्यानंतर विंचवाचा दंश झालेला माणूस वेड्यासारखा उड्या मारायला सुरुवात करतो. हा मंत्र प्रयोग करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे ते भूत इतर लोकांच्या घरात शिरून त्या घरातून धन चोरून त्याच्या धन्याच्या म्हणजे मंत्रप्रयोग करणाऱ्या हातात आणून देते. अशा प्रकारच्या मतप्रचाराला चालना मिळाली. पीठापूर हे प्रवादांचे माहेरघर आहे याची त्या गरीब बिचाऱ्या संन्याशाला माहिती नव्हती. काही वेळाने तो तोंडातून फेस बाहेर येणारा ब्राह्मण संन्यासी उठून उभा राहिला. त्याच्या पोटात काही वेदना होत असल्याने तो उड्या मारू लागला. तो उड्या मारत असल्यामुळे आता काही वेळाने त्याचे रूपांतर सैतानात होईल अशी अफवा पसरली. प्रत्येकाने आपल्या घरासमोर हे सैताना उद्या ये असे कोळशाने लिहावे असे सुचविण्यात आले. असे लिहिलेले पाहून तो सैतान निघून जाईल. या लिखाणामुळे या प्रकाराची दररोज पुनरावृत्ती होईल. दररोज प्रेतात्मा कोळशाने लिहिलेले बघून परत निघून जाईल. जर त्या सैतानाचा घरात प्रवेश झाला तर तो घरातील वस्तूंची चोरी करेल आणि पैसे घेऊन जाईल अशी लोकांना ताकीद देऊन सावध करण्यात आले. आतापर्यंत त्या संन्याशाची बाजू उचलून धरणारे सर्व ब्राह्मण त्याला सोडून आता आपापल्या घरी निघून गेले. एकही अपवाद न वगळता सर्व ब्राह्मण
क्षत्रिय आणि वैश्य लोकांच्या घरांच्या बाहेर हे सैताना उद्या ये असे दगडी कोळशाने लिहिले गेले. व्यंकय्या नावाच्या शेतकऱ्याने ढोलकी वाजवून दवंडी पिटविली की सर्व शूद्रांच्या घरी कोळशाने भरलेले भांडे काळजीपूर्वक ठेवण्यात यावे, जेणेकरून संन्याशाने पाठवलेले सैतान शूद्रांच्या घरातील पैसा चोरू शकणार नाही. काही वेळानंतर वेदनेमुळे वेड्यासारख्या उड्या मारणारा तो ब्राह्मण बरा झाला. त्या दरम्यान कुक्कुटेश्वराच्या मंदिरात एक शेतकरी त्या ब्राह्मणाजवळ आला आणि म्हणाला, महोदय, आमच्या जातीचे प्रमुख व्यंकय्या तुम्हाला श्रीपाद प्रभूंनी दिलेल्या मंत्राक्षता म्हणजे मंत्रांनी सिद्ध केलेले हळदयुक्त तांदूळ देऊ इच्छित होते. त्या मंत्राक्षतांच्या सामर्थ्याने तुम्ही पूर्ण बरे व्हाल. त्या ब्राह्मणाने विचार केला, आता आजारपण तर कमी झालेच आहे, पण पसरलेल्या प्रवादाप्रमाणे मी कोणत्याही क्षणी खरोखरच सैतान बनेन. कदाचित त्या मंत्राक्षता शूद्राच्या घरूनच घेणे आवश्यक असेल. वास्तविक ब्राह्मण शूद्रांना मंत्राक्षता देतात. शूद्र ब्राह्मणांना त्यांच्या घरी बोलावून मंत्राक्षता कधीही देत नाहीत. केवळ माझ्या कल्याणाची इच्छा करून त्या सभ्य व्यंकय्याने माझ्यासाठी मंत्राक्षता पाठविल्या आहेत. या भावनेने व्यंकय्याकडून आलेल्या मंत्राक्षता स्वीकारून तो घरी गेला. पीठिकापुरममध्ये पसरलेल्या प्रवादांचा परिणाम म्हणून सर्व जातींचा त्या संन्याशावरील विश्वास उडाला. त्यांनी विचार केला की जादू टोण्यात पारंगत असलेल्या त्या संन्याशाने लोकांना दीक्षा देऊन त्यांच्याकडून दक्षिणा स्वीकारणे हे चुकीचे होते. त्यांनी त्या संन्याशाला दक्षिणा म्हणून दिलेले पैसे त्याच्याकडून परत घेतले. त्या संन्याशाला मारले तर नाही, परंतु त्याला तिथून हकलून दिले. आता त्या दक्षिणेच्या पैशांचा विनियोग कसा करावा हे त्यांनी बापनाचार्युलूंना विचारले. तेव्हा बापनाचार्युलू म्हणाले की त्या द्रव्याने अन्न सामुग्री आणून सर्वांना अन्नदान करावे. अन्नदानामुळे श्री दत्तप्रभू प्रसन्न होतील. असे केल्यास वेगळ्याने दत्तदीक्षेची आवश्यकता नाही. बापनाचार्युलूंच्या सांगण्याप्रमाणे कुक्कुटेश्वराच्या प्रांगणात एक मोठा मंडप घालण्यात आला. तिथे 18 पगड जाती जमातीच्या लोकांसाठी अन्न संतर्पण झाले. प्रथमच सर्व लोकांनी दत्त दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबरा या दिव्य नामाचा जयघोष केला. हाच दिव्य महामंत्र सर्व विश्वामध्ये व्याप्त होणार अशी भविष्यवाणी श्रीपाद प्रभूंनी पूर्वी केली होती. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 42 समाप्त.